सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा। छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा प्राणराज्याचा जीवयोगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा। मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा जीव जीवितो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा। सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून शापूरकरांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। मित्रांनो सुरुवात करूया आजच्या दिवसाला जिथे पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एकीकडे संघ कांबा रे दुसरीकडे संघ पप्पू 11 दसई। गोलंदाजी ट्रॅक वरती अख्तर। वेळ झालेली आहे 10:08 भारतीय वेळेनुसार। सामन्याला होते सुरुवात। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। ओवी स्पोर्ट्स पिरवाडी आयोजित खासदार चषक दिवसाची सुरुवात। पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती अख्तर। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज भावेश। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अमोल। अमोल आणि भावेश ही सलामीची जोडी पाहायला मिळते। अमोल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती भावेश आपल्याला पाहायला मिळतील। इनफील्ड मध्ये जर पाहायला गेलं तर वायडिश मिड ऑफ वायडिश मिड ऑन। एक खेळाडू शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट पॉइंट शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग। क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल। डीप मध्ये पाहायला मिळतील लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तर एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये। पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये थोडेसे स्किट झाले फिल्डर, थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली। धावफलक ओपन झालंय। 1 रन ऑन द बोर्ड। एक धावजी मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल। म्हटलं जातं ना यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है। मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तीन का उठाना पड़ता है। ज्याप्रमाणे एक चिमणी घरट्यामध्ये रूपांतर करते तीन का घेऊन, त्याचप्रमाणे एक धाव एकवटून इथून मात्र धावेंचा डोंगर बनवावा लागेल टीम कांबारे संघाला। कोल्डप्याचा बॉल जबरदस्त मात्र नो बॉल पंचांचा इशारा येतोय। फ्रंट फुट नो बॉल असा पंचांचा इशारा येतोय, त्यामुळे पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील बॉल असेल फ्री हिट। अगदी आपण पाहू शकतो बॅट जी आहे ती थोड्या प्रमाणामध्ये अडकली आहे, म्हणेल बॅट जी हिट झाली पिचला आणि त्यामुळे फलंदाज चेक करतायत की माझी बॅट ठीक आहे की नाही। ज्याप्रमाणे आपण सातत्याने पाहतो की रील्स व्हायरल होतात की गर्लफ्रेंड एकदा सोडून गेली तरी दुःख होत नाही, मात्र बॅट तुटली तर क्रिकेटरला जास्त दुःख होतो। आणि खरं आहे, कारण ज्या बॅटने आपण धावा बनवतो त्या बॅट सोबत आपला एक वेगळाच नातं निर्माण होतो। चला थोडंसं स्पीडअप करायचंय। ज्या बॅट बरोबर आपण धावा बनवतो, ज्या सोबत आपल्याला धावेंचा ओघ लागतो, ती बॅट आपल्यासाठी फार स्पेशल असते आणि ती जर बॅट तुटली तर ऍडजस्ट करत असताना थोडासा मी म्हणेल डिफिकल्ट होतो। आणि अगदी तेच अनुषंगून आता दुसऱ्या बॅटची मागणी करण्यात आलेली आहे। धावसंख्या धावफलकावरती दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळेल। कोल्डप्याचा बॉल खोदून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये। डीप मध्ये असतील फिल्डर, सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा कॉल फ्री हिटचा बॉल होता आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत। 2 धावेंच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती। संत सेना महाराज म्हणतात की आज दिवाळी दसरा सेना मने आले घरा। अगदी त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता वारनेर मधील लोकप्रिय खासदार अर्थातच निलेशजी लंके साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेल। तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार अर्थातच बालेमामा म्हात्रे साहेबांची देखील रविवारी सायंकाळी 4 वाजता उपस्थिती पाहायला मिळेल। तर नक्कीच त्यावेळी दर्शकांचा अलोट प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे, यातही मात्र शंका नाही आहे। विशेष प्रेम या गावावरती आणि म्हणून तर काय साहेबांची उपस्थिती आपल्याला नक्की पाहायला मिळेल। फटका लाजवाब चेंडू स्लॉट मध्ये होता आणि डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये। भावेशच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा। बॉल सीमा पलीकडे आलेला A1 क्वालिटीचा खासदार चषक षटकार।
या विकेटवरती धावा येतात हे सर्वांना माहिती आहे. धावा जरी गेल्या तरी हरकत नाहीये, मात्र विकेटवरती राहिले तर धावा येऊ शकतात. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय. झालेत फिल्डर बीट मिड ऑफचे आणि डीप मध्ये बॉल अडवण्यामध्ये यश. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट आहेत. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. जर पाहिलं गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळाली, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जर फील्ड करण्यात आली असती तर या 3 धावा वाचवल्या असत्या. मात्र हरकत नाहीये, प्रत्येक धाव फार महत्वाची असते. इथे तुमच्याकडून धावा बहाल केल्या गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 13, चेंडू झाले 4. यावेळेस बॅकफुटला आले फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राइक केलाय. हॅमर करत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला पहिला ब्रँडेड चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. पुढील मॅच जीजी स्पोर्ट्स मड म्हणजे यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे चेरपोली अर्थातच अनुभवाची शिदोरी घेऊन एक खेळाडू आणि एक खेळाडूच्या मागे संपूर्ण स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये असेल फिल्डर, फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल आणि त्यामुळे काय एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 18 पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कांबारे संघाने सुरुवात फार चांगली केली आहे. 4 चेंडू 11 वरती भावेश खेळतायत. 3 चेंडू 6 वरती अमोल खेळतायत. क्रिकेटमध्ये ज्याला ड्रीम स्टार्ट अर्थातच स्वप्नवर्त सुरुवात म्हटलं जातं, अगदी तीच आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती टीम कांबारेकडून. पप्पू 11 दसई संघ समोर खेळतोय, तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारची बॅटिंग लाईनअप असणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजींचा तोफखाना म्हणून ओळखला जातो. फैजल शेख जे एक जबरदस्त छकडेवाले आहेत, एक जबरदस्त समालोचक आहेत. ते देखील आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळतीये. फैजल दुसऱ्या षटकामध्ये डीप मध्ये असतील एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ एक खेळाडू, लॉंग ऑन एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. डीप मध्ये असतील फिल्डर, फिल्डिंग लाजवाब आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. एस्टनच्या मागे मे बी मुस्तफा आपल्याला पाहायला मिळतात. मुस्तफा एक नामवंत खेळाडू आहे, स्वतः एक प्रोफेशनल आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर ज्यावेळी आम्ही छोटे होतो त्यावेळेस आमचा संघ आई गावदेवी क्रिकेट संघ वरप हा त्यावेळेसचा नामवंत संघ होता. मग त्या संघाला जर कुठल्या संघाने नमवलं होतं त्या संघाचं नाव होतं पप्पू 11 धसई. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. फैजलने कॅच कंप्लीट केली आहे आणि विकेटचं पतन झालंय. पहिला मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम कांबारे संघाला फलंदाज भावेश शिकेळी होत असताना समाप्त. भावेश बॅक टू दी पवेलियन. आठ मिनिटांचा अवधी झालेला आहे बघा. आतापर्यंत चेंडू झालेत 8. अजून देखील तुम्हाला भरपूर सारे आपण पाहू शकतो. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 9 मिनिटांचा अवधी झालेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळणं बंधनकारक असेल याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सचिनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल.
यावेळेस डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मात्र बॅकिंग खराब आहे. बॅकिंगला कोणच नव्हता आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा देखील बघता बघता कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. साज बाज और ताज. धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळतील आणि याच दरम्यान प्रफुल्ल शेठ विदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया प्रफुल्ल शेठ विदे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुढील मॅच जीजी स्पोर्ट्स मड विपक्ष चेरपोली. दोन्ही संघांच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती असेल की मिड मॅच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित राहिले नाही तर कमी ओव्हरचे सामने खेळवले जाईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस चांगला चेंडू. जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पुढील मॅच आमचे जवळचे मित्र अनिकेत असतील, शिवाजी असतील, हे सर्व इन ऍक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळतील. जीजी स्पोर्ट्स मडची संपूर्ण यंग ब्रिगेड आम्हाला पाहायला मिळेल. दुसरीकडे चेरपोली हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे, ज्या खेळाडूमध्ये अनुभवाची शिदोरी आपल्याला सातत्याने या विभागामध्ये हा संघ खेळत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 22 विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन जबरदस्त प्रहार. घुटना टेक, सिक्सर देख, बॉलला पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी वार्तालाप करणारा हँड हायटी मायटी हिट. बॉल सीमा पलीकडे. अमोलच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक, षटकार. थँक्यू सो मच. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फक्त दिशा दाखवली. जोरात स्ट्रोक आणि धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कांबारे संघाचा जर विचार केला तर कांबारे संघ आता फ्रंट फुट पोझिशन वरती जरूर आहे, मात्र या विकेट वरती कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. तो देखील एक फॅक्टर आहे. खोलटप्प्याचा बॉल होता. ड्राइव्ह केला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव जी मात्र कंप्लीट होईल आणि एका धावेने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं होत असताना समाप्त. 2 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 29 या आकड्यावरती. बघा तुम्ही वेळ लावलेला आहे 12 मिनिटांचा 2 षटक हाताळण्यासाठी, याची नोंद करून घ्यायची आहे. 10:08 मिनिटांनी पहिला बॉल पडला. आता 10:20 मिनिटं झालेली आहेत आणि 2 ओव्हरची समाप्ती. त्यामुळे 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करणं बंधनकारक असेल. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 29 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती आहेत. संघ पप्पू 11 दसे थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे, मात्र आता मिर्झाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. भरोसा दाखवलाय मिर्झावरती. पाहूया मिर्झा या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मिर्झाच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे. त्याला इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल षटक हाताळावा लागेल. पाहूया मिर्झाचं हे षटक कसं राहील. स्ट्रायकिंग एंड वरती अमोल, ज्याच्या बॅट मधून 7 बॉल 14 धावांची विध्वंसक, विस्फोटक, अटॅकिंग इंटेंट आणि अटॅकिंग अप्रोच असणारं बॅटिंग पाहायला मिळते. त्यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन कट करायचा प्रयत्न, मात्र ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती 30 या आकड्यावर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. व्ही शेप मध्ये उडवलाय. डीप मध्ये असतील अख्तर. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ऑन स्ट्रायकिंग एंड वरती थोडस खराब लेझी कलेक्शन पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32. 32 या आकड्यावरती 5 चेंडू 13 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये सचिन आणि अमोल मध्ये पाहायला मिळते. स्लॉट मधला बॉल. वेट, वॉच,
and then delivered, stand and delivered, stand and dispatch. बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. कांबारे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक अमोलच्या बॅट मधून आलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आंधी रोके तो मैं तूफा रोके तो मैं आग का दरिया. मैदानावरती विकेट जरूर पडली मात्र आम्ही थांबणार नाही. आम्ही पडू मात्र आम्ही पुढे चालत राहू. मनामध्ये आशा बाळगून कांबारे संघाचा अमोल जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स थोडंसं ऑफर झालं. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ अनपेक्षित उसळी या बॉल वरती मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित पाहायला मिळते 38 धावा. जबरदस्त धावेंचा ग्राफ जो आहे तो वरती चालतच राहिलाय. मात्र इथे ब्रेक लावावा लागेल. कमबॅक करावा लागेल पप्पू 11 दसई संघाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅचची शक्यता निर्माण झाली होती मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. थैंक यू सो मच. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कधी षटकार कधी डॉट बॉल तर कधी कमबॅक करणारा पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. वाघासमोर ढाण्या वाघ. शेर के सामने सव्वा शेर. एकदा फलंदाजी तर एकदा गोलंदाजी. काहीसं असं चित्र पाहायला मिळतोय मैदानावरती. बॅकफुटला आले. हॅमर्ड केला बॅडमिंटन स्टाईल मध्ये. स्ट्राइक करत असताना डीप मध्ये फिल्डर होते त्यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. फिफ्टी अप. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 50 धावा. 12 चेंडू 34 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारत असताना आता आपल्याला अमोल पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये. मिर्झावरती आक्रमक हल्ला चढवलाय. 21 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात या षटकामध्ये. त्यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. 61 धाव. धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 51. 51 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. जीजी स्पोर्ट्स मड संघाचे कर्णधार आणि चेरपोली संघाचे कर्णधार. दोन्ही संघांच्या कर्णधाराला नम्रतेची विनंती असेल आपण मुख्य मंचाजवळ यायचे. मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. अर्थात इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. यावेळेस जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. संख्या धावफलकावरती 57 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अमोल इंडिव्हिज्युअल 40 वरती खेळत आहेत आणि सचिन 3 वरती खेळत आहेत. बघा वेळ जास्त घेतला गेलाय. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची पंच. वेळ जास्त घेतला गेलाय तर आयोजन समितीचा आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतोय की
बघा तुम्ही 18 मिनिटं घेण्यात आलेली आहेत. 18 मिनिटं. ओव्हर झाल्यानंतर पाणी घेण्यात आलंय याची नोंद करून घ्यायची आहे. बघा व्यवस्थापन समिती जो निर्णय पोहोचवेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एक प्लेयर आतमध्ये घ्यावं असं आयोजन समितीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. कांबारे विपक्ष पप्पू 11 दसई अशी लढाई अशी लढत पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 57 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कांबारे विपक्ष पप्पू 11 दसई. सचिन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण जरूर झाली होती मात्र बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द फॅन्स बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. थँक्यू सो मच. आलेला चौकार. चौकाराच्या साथीने धावफलक 61 या आकड्यावरती. 61 ऑन द बोर्ड. 61 धावा धावफलकावरती आहेत. सूरज विशी सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये. मुसाभाई ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अख्तर ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. जबरदस्त स्टार कास्ट आहे बॅटिंगची. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता मात्र यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सचिनची खेळी होत असताना समाप्त. झटका बसतोय दुसरा कांबारे या संघाला. फलंदाज बाद असतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. चला पंचांशी वाद घालायचं नाही ही नम्रतेची विनंती असेल. 61 धावा धावफलकावरती आहेत. पप्पू 11 दसई विपक्ष कांबारे अशी लढत अशी लढाई पाहायला मिळेल. शेवटचा दिवस ज्यावेळेस असेल संध्याकाळी पारनेर लोकसभा मतदार संघाचे माननीय खासदार नामदार निलेशजी लंके साहेबांची उपस्थिती 4 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. बिरवाडीकरांच्या माध्यमातून त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती इथे मोलाची असणार आहे. साहेबांचं विशेष प्रेम आमच्या या बिरवाडीवरती सातत्याने असतं म्हणून तर काय त्यांची उपस्थिती आपल्याला रविवारच्या दिवशी पाहायला मिळेल. शेड्यूल अगदी टाईट असतं बिझी शेड्यूल मधून ते देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 61 61 धावा धावफलकावरती नौशाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या 61 कमबॅक करावं लागेल. मृतचेंडू डेड बॉल. ज्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही अशा बॉलला आपण मृतचेंडू डेड बॉल घोषित करतो. चेरपोली संघाचे कर्णधार आणि जीजी स्पोर्ट्स मड संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. गेंदबाजने दिया मौका बल्लेबाजने मारा बेहतरीन छक्का. 6 धावांसाठी इंडिव्हिज्युअल 46 वरती खेळत आहेत. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक कंप्लीट करू शकतील का? पहिला म्हणजे विनोद भांगरे अर्थातच बालीने पहिला अर्धशतक कंप्लीट केलं होतं मात्र या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू अमोल बनू शकेल का? पाहूया थोड्या वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. अनिकेत शिवाजी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गणेश आहेत. सर्वांचं आपण कौतुक करूया. नवीन खेळाडू आहेत. नौके प्लेयर आहेत. गोलंदाज सय्यार 67 ऑन द बोर्ड. नौशाद गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू आहे. जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती असेल 67 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
67 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल अमोल यांचा अर्धशतक कंप्लीट होईल का हे पाहूया. कांबारे विपक्ष बापू 11 दसई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त बॅटिंग अमोलची राहिली आहे. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. जरी समोरच्या संघामधला खेळाडू असला तरी देखील त्याच्या क्रिकेटचं कौतुक करणं हे महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून 47 धावा पाहायला मिळतात. 17 बॉल आणि 46 धावा पाहायला मिळतात, ज्यामध्ये 1 चौकार आणि 6 षटकार. 270.59 चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळतो. एकदा बॅट वरती करायची आहे कारण जबरदस्त बॅटिंग नक्की पाहायला मिळाली आपल्याला अमोल यांच्या माध्यमातून. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 67 पाहायला मिळेल. 68 धाब्यांचं लक्ष्य. मात्र आपण टॉस करणार आहोत, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जीजी स्पोर्ट्स मड संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू आणि चेरपोली संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करू टॉस साठी. अच्छा 24 बॉल विजयासाठी 68 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल लवकरात लवकर सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे. टीम बापू 11 दसई पुढील मॅच मध्ये जीजी स्पोर्ट्स मड अर्थात आमचे जवळचे मित्र अनिकेत, गणेश, शिवाजी हे सर्व इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे जवळचे मित्र आदेश विदे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आदेश वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. एक गुणवान खेळाडू आहे. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की मिड मॅच मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. एक बॉल जरी एक्स्ट्रा पडला तरी 3 चेंडूंची पेनल्टी असेल आणि दोन्ही कॅप्टन नसतील तर 1 ओव्हरची कमी मॅच खेळवली जाईल, याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळू, जिथे आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे मान्यवर आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील प्रथम चव्हाण सर. हेडचं कॉल आहे आणि टेल पडलेल्या विनंती आहे प्रफुल्ल दादांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचं. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेरपोली संघाने टॉस जिंकला. आपला डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण असणार. क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. समोर जर पाहिलं तर जीजी स्पोर्ट्स मड सारखा एक बल्लाढ्य संघ तुमच्या विरोधामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि आमच्याकडून बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. अशी कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? शैलेश हे, परत प्रदीप आणि मी स्वतः आहे की. आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी फी आणि त्यामध्ये 12 टी शर्ट पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आपण पाहतो. अशा प्रकारे ज्यावेळेस आयोजन असतो आपण पाहतो की एंट्री फी 10,000, 12,000, 13,000 अशी पाहायला मिळते. परंतु कमीत कमी एंट्री फी मध्ये इतका भव्य आणि दिव्य आयोजन पाहायला मिळतोय. तर उवी स्पोर्ट्स बिरवाडी बद्दल या स्पर्धेबद्दल नक्कीच ऐकायला आवडेल. आम्ही इकडे नेहमी येतोय खेळायला आणि खेळल्यावर एकदम चांगलं वाटतंय ना. एवढं पूर्ण ग्राउंड म्हणजे ओपन ग्राउंड भेटतोय आम्हाला खेळायला. काही काही ठिकाणी ग्राउंड असतोय कमी अर्धाच असते किपरच्या पाठीमागे, पण हा इकडे शहापूर तालुक्यामध्ये असे 2 ते 3च ग्राउंड असे आहेत का इकडे म्हणजे पूर्ण ग्राउंड भेटतोय खेळायला आम्हाला. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय जीजी स्पोर्ट्स
मग टीमच्या कॅप्टनकडे दादा, टॉस आपण हारला, टॉस जर जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग घेतली असती. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. समोर जर पाहिलं तर चेरपुलीसारखा एक मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. किती धावांपर्यंत जाण्याचे मजल असेल? 40 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याची मजल केली जाईल? गणेश आहे, अनिकेत आहे, देवेंद्र आहे, विघ्नेश आहे. तुम्हाला देखील एक प्रश्न पाहायला मिळेल. तुम्ही देखील कल्याण ग्रामीण पट्ट्यामध्ये येतात, त्यामध्ये देखील अनेक स्पर्धा पाहायला मिळतात. मी म्हणेल धडाकेबाज चषक आपल्याला पाहायला मिळतो. एक भव्य आणि दिव्य आयोजन असतो, त्यालाच थोडीच तोड असा हा आयोजन पाहायला मिळतोय. कमीत कमी एंट्री फीमध्ये जास्तीत जास्त ज्या मात्र आपण पाहतोय आपल्याला प्राइजेस पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बाईक पाहतोय, 12 टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच प्रत्येक सामना 4 षटकांचा पाहायला मिळतो. त्या संकल्पनेबद्दल 2 शब्द. अतिशय चांगलं नियोजन केले आहे आणि ग्रामीणच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज येते, चेरपोली संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. जीजी स्पोर्ट्स मड संघाला ओ टू कॉम्बॉक्स. प्रसन्न चव्हाण सर, थँक्यू सो मच. सुरुवात झाली आहे मॅचला आणि डावाला सुरुवात झाल्या पहिल्या बॉलवरती मुस्तफाच्या बॅट मधून आलेला जबरदस्त प्रहार. प्रफुल्लजी विदे सर इथून मला वाटते रजा घेत आहेत, पण ते सायंकाळच्या सत्रामध्ये येतील कारण स्पर्धा आपली आहे आणि आपलं राहणं इथे महत्वाचं असतं. त्याला अनुषंगून ते इथून रजा घेत आहेत. काम देखील महत्वाचं आहे. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. दसाई गावाचा ब्रँड दाखवणारा मुस्तफाच्या बॅट मधून बॉल सीमा पार, चौकार. चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डरकर नौका तेरा नाही करते. आणि खऱ्या अर्थाने मी तेच म्हणेल, इथे आपल्याला तेच पाहायला मिळतोय. एखादा नाविक जर घाबरलेला असेल तर तो समुद्रामध्ये सर करू शकत नाही. त्यासाठी निर्भीडपणे तुम्हाला नाविक बनून राहावं लागतं, त्यावेळेस तुम्ही समुद्र पार करू शकता. इथे धावेंचा समुद्र पाहायला मिळतो आणि धावेंचा समुद्र पार करत असताना पहिल्या 3 बॉलवरती 2 खणखणीत स्ट्रोक पाहायला मिळाले. नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. पहिला बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून खणखणीत स्ट्रोक होता, मात्र त्यानंतर नेत्रदीपक स्ट्रोक डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत सलगचे 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर फुल टॉस बॉल होता. ब्रेड अँड बटर बॉलची संधी सकाळच्या सत्रामध्ये मात्र कबूल करता आली नाही आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोरडप्प्याचा बॉल फटका लाजवाब होता. मिड ऑफ मध्ये फिल्डर होते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड ऑफच्या दिशेला गेला, जिथे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने कमबॅक नक्की झालंय. अमोल आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. कांबारे संघ विपक्ष पप्पू 11 दसई अशी लढत, अशी लढाई आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट होईल डीप मिड विकेट क्षेत्रामधून. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, पॅकिंग थोडीशी खराब आहे, कलेक्शन देखील खराब आणि 1 धाव कंप्लीट झाली आहे. टीमचा कॅप्टन सूरज मैदानावरती. जितका सूरज तापलेला आहे तितकाच आता मात्र तापावं लागेल सूरज विषे यांना, कारण सूरज विषे एक नामवंत खेळाडू आहे. ज्यावेळी हा संघ अडचणीमध्ये असतो सूरज विषे आपल्या नावाचा परचम देत असतो. मुस्तफा देखील एक नामवंत खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी ते देखील करतील. संकेतजी दुबेळे साहेबांच्या माध्यमातून कांबारे संघाला शुभेच्छा आल्यात. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लाईव्ह एन्जॉय करतायत ते ही मॅच, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, उभा राहिला बॉल, चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली होती. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजविके समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण 3 षटक आणि 57 धावेंची अजूनही आवश्यकता असेल. यस डीजे.
षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. पहिलं धावसंख्या धावफलकावरती 11. आता नवीन फलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. आपण पाहू शकतो नवीन गोलंदाज आहेत आणि फलंदाज मुस्तफा. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात 5 चेंडू 9 धावांची इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन मुसार्फ मुस्तफा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सूरज 1 चेंडू 2 धावेवरती खेळत आहेत. या षटकामध्ये आता जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी 20 ते 22 धावा कुटाव्या लागतील. कांबारे विपक्ष पप्पू 11 दसई अशी लढत पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये धावेंचा डोंगर उभा केलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅटची नरेज आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र दुसरा आणि वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती मुस्तफा आहेत. ज्या मुस्तफाचं नाव फार मोठं आहे, मात्र त्या नावाला साजेशी अशी कामगिरी तो करू शकेल का हे आपल्याला थोड्या वेळामध्ये कळून जाईल. म्हटलं जातं रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील. मिड ऑफ मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केलाय और बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मुस्तफा बॅक टू दी पवेलियन. आदरणीय सोपान शेठ बेहरे साहेबांना नम्रतेची विनंती असेल, या आपण मुख्य मंचावरती. रोशनजी वेखंडे साहेबांना देखील नम्रतेची विनंती असेल. दोन्ही मान्यवरांना तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. या आमच्या VIP डायस वरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून ही नम्रतेची विनंती असेल. बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आपण कौतुक करणं महत्वाचं राहील. धावसंख्या धावफलकावरती 11. 11 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. आपण पाहू शकतो दुसरं. वैभवच्या या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली आहे, नो डाऊट ऍट ऑल. 10 वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. जवळपास आता 7 मिनिटं झालीत आणि चेंडूंचा विचार केला चेंडू देखील 2 झालेली आहेत. थोडंसं स्पीडअप केलं तर बरं होईल टीम कांबारे, कारण कदाचित आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर आणि कॅच कंप्लीट झाली आहे. 1 ब्रिंग्स टू क्रिकेट मध्ये समीकरण असतं ते समीकरण झाले कंप्लीट. आणि अजून एक धक्का बसतोय पप्पू 11 दसई संघाला. फलंदाज अख्तर यांची खेळी होत असताना समाप्त. अख्तर बॅक टू दी पवेलियन. दुसरा मोठा धक्का बसतो आणि नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. इम्रान यांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का गोलंदाज वैभव, हे आपण पाहूया. यावेळेस बॅकफुटला आले चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या डोक्यावरून प्रेशर रिलीजिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजच्या बॅट मधून आलाय संघर्षाचा बिगुल वाजणारा हा संघर्षमय षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र
पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती. जबरदस्त गोलंदाजी वैभव यांची राहिली आहे. नो डाऊट ॲट ऑल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. पप्पू 11 दसे विपक्ष कांबारे अशी लढत अशी लढाई पाहायला मिळते. या षटकाचं विवरण पाहिलं तर 6 धावा खर्च झाल्या, मात्र 2 महत्वाचे विकेट देखील गेलेत. यावेळेस देखील चांगला चेंडू डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 17 आकड्यावरती. 12 चेंडू 51 धावेंची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेसाठी जी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते ती इथे उपस्थित झालेली आहे. ज्या बाईकसाठी इथे नामवंत भरपूर सारे संघ आणि भरपूर सारे खेळाडू इन ऍक्शन मध्ये असतील, ती बाईक आता आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेली आहे. चमचमणारी बाईक कुठल्या संघाच्या आणि कुठल्या खेळाडूच्या नावावरती असेल. झाले 17-51 धावेंची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहू शकतो. पाहूया स्वप्नीलच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर हॅमर करण्यात आलंय. बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. मिड विकेटला क्लिअर करत सूरजच्या बॅटमधून षटकार. अकरा बॉल विजयासाठी 45 धावेंची आवश्यकता. या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का हे पाहूया, कारण भरपूर सारे अजून धावा बाकी आहेत. कमीत कमी असे मोठे फटके 6 ते 7 येणं गरजेचं आहे. 11 बॉल मध्ये तुम्हाला 45 बनवायचे तर मिनिमम तुम्हाला 8 मोठे फटके मारावे लागतील. पाहूया ते 8 मोठे फटके येतील का. यावेळेस चांगला चेंडू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईट साठी बॅटिंग टीमच्या माध्यमातून. ओके, आम्ही टाइम पॉज केला आहे. फेअर डिलिव्हरी. पाहू शकतो बॉल अँगलने बाहेर गेला, मात्र अतिरिक्त आतमध्ये बॉल होता त्यामुळे. यावेळेस बॅकफुटला आले. फटका चांगल्या आडव्या पट्ट्याने जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये असेल फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इम्रान स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतील. सूरज प्रयत्न तर करतोय शर्तीचे, मात्र क्रिकेटमध्ये एका खेळाडूला प्रयत्न करून चालत नाही. पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा कुठल्या गेल्या 67, कुठेतरी त्याचं ओझं खांद्यावरती होतं. पप्पू 11 दसई संघ ज्यावेळेस बॅटिंग करायला आला आणि एखादं षटक जर खराब राहिलं तर मात्र संपूर्ण मॅच तुमच्या हातामधून निसटते. अगदी तेच काहीसं चित्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं पप्पू 11 दसई या संघाच्या आतापर्यंतच्या खेळीमध्ये. यावेळेस यष्टीरक्षक बीट झाले. थर्डमॅन फाईन लेग. बॉलच्या मागे मात्र बॉल सीमा पलीकडे. 22 या 4 धावा. अठ्ठावीस धावा. आता 9 चेंडू 40 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती इम्रान 4 बॉल 6 वरती ते खेळत आहेत. दुसरीकडे सूरज 3 बॉल 9 वरती त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. 100ची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 29 पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण 9 बॉल आणि अजून देखील 39 धाव्यांची आवश्यकता. कांबारे संघ फ्रंट फुट पोझिशन वरती आहे. नो डाऊट ॲट ऑल. जबरदस्त गोलंदाजी आणि बॅटिंगच्या जोरावरती या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण 8 बॉल 38 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 38 धावा. हा काहीसा चित्र केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक
त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की इकडे गोठेकर संघ होता, दुसरीकडे भावाळे ब. अशा वेळी 8 बॉल 38 धावा चेस झाल्या होत्या. तर या मॅच मध्ये त्या होतील का हे आपण पाहूया. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. 61 धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती 31. 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण अजून देखील आपण पाहू शकतो ते म्हणजेच 8 बॉल 37 धावांची आवश्यकता. पप्पू 11 दसई संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे. स्वप्नीलने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फिरकीचं जाळ रंगलंय त्याच्या माध्यमातून. हायवेवरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू घातक असतात. अगदी त्याचं प्रात्यक्षिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपण म्हणू शकतो इथे लेझी बॅटिंग आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळाली. पहिले 2 बॉल जबरदस्त होते. मुस्तफाच्या बॅटमधून आपल्याला जबरदस्त क्लीन स्विंग पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर थोडंसं बॅकफुटवरती. अजून देखील एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. येस, ओव्हर झालेली आहे कंप्लीट. थोडंसं टेक्निकल इश्यू. मात्र दुरुस्ती करत असताना 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 32 या आकड्यावरती. बघा 15 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे 3 षटक हाताळण्यासाठी. आता शेवटचं षटक आहे आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच उर्वरित चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 36 धावा बनतील का? बनावा लागेल कोणाला तरी. करण मडवी. ज्या करण मडवीने 6 चेंडू 36 धावा बनवून रातोरात प्रसिद्धीचा एक शिखर गाठला. असा प्रसिद्धीचा शिखर गाठू शकेल सूरज जर त्याने 6 चेंडू 36 धावा बनवल्या तर. आता 6 चेंडू 36 धावा असं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गणेशला आपण पाहू शकतो. स्ट्रायकिंग एंड वरती असतील सूरज. यावेळेस फुलेलेंचा बॉल होता डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. 6 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता असेल. विजयाचं समीकरण 6 बॉल 35 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती सूरज. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी पप्पू 11 दसई संघाची. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर पंचांनी कॉल केलं. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता जर 5 लिगल बॉल टाकले तर मात्र कांबारे संघ विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर त्याला फार महत्व आहे. तुम्हाला 5 लिगल बॉल टाकावे लागतील. एखादा नो बॉल पडला त्याच्यावरती षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. थोडासा काय होईना. पटका चांगला विशेप मध्ये ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये असेल फिल्डर लॉंग ऑन मध्ये. 1 धाव कंप्लीट होईल. मात्र एका धावेने इथे काही घडणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 34. 4 बॉल 34 धावेंची अजूनही विजयाचा ओघ घेण्यासाठी आवश्यकता पाहायला मिळते धावेंची. 4 बॉल आणि 34 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्व पाहतात. यावेळेस वेस्ट ऑफ वाईट बीमर आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो वरती आलाय हा षटकार. म्हणजेच नशिबाच्या या 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. आता समीकरण येऊन ठेपले. 4 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपलाय आणि त्यानंतर आलेला हा षटकार. महत्वाचं हे आहे की आता 4 चेंडू 27 धावांची आवश्यकता. आता हे बॉल कुठेतरी थोडंसं इम्पॅक्ट करू शकतात. अजून एक जर असा बॉल आला तर कदाचित या मॅच मध्ये ट्विस्ट देखील येईल. मात्र त्यासाठी षटकार मारणं देखील महत्वाचं आहे. फ्रीडचा बॉल आणि बॅकफुटला येऊन फटका लाजवाब. फ्रीडच्या बॉल वरती बॉल सीमा पलीकडे गेलाय. षटकार आलाय. पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळतो. आता समीकरण जाऊन पोचले. 3 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 21 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. विजयासाठी हे समीकरण 3 बॉल 21 धावा. थोडंसं अवघड सिच्युएशन जरूर आहे. मात्र इथून व्हाईट बॉल नो बॉल या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. तरी देखील षटकार मारावेच लागतील. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. 47 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 48.
विजयासाठी 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वेस्ट ऑफ हाईट बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग टीमचा. अंपायरचा रिव्ह्यू असेल. फेअर डिलिव्हरी आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत. बॉल डीप झालाय. एक चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एक्सपेरिमेंट करायच्या चक्करमध्ये मॅच हातामधून गेली असती असं म्हणायला हरकत नाहीये. 1 बॉल 14 धावांची आवश्यकता. मात्र पप्पू 11 दसई संघाची 50 कंप्लीट झाली आहे. 54 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये जर पाहिला गेलं तर 22 धावा केलेल्या आहेत खर्च. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपलाय आणि त्यानंतर आलेला हा षटकार. अशा रीतीने आपण पाहू शकतो सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय कांबारे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम कांबारे. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया पप्पू 11 दसई संघाला. खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, त्याबद्दल दोन्ही संघांचं कौतुक करूया. विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं आपण करूया कौतुक. दोन्ही संघांना एक रिक्वेस्ट असेल की शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. दोन्ही टीम्स शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी करत 46 धावांची विध्वंसक खेळी साकारली असा खेळाडू अमोल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.